नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्स हबमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजचा केक होता डच चॉकलेट फ्लेवर केक होता फ्लेवर आणि याचं थीम होती मेकअप थीम। तर यामध्ये मेकअप थीममध्ये मी यूज करणार आहे पेपर प्रिंट यूज करणार आहे। त्यासाठी मी स्टेशनरीमध्ये आपल्या जे झेरॉक्स काढतात त्यांच्याकडे मी आपण फोटो प्रिंट सांगायची, मग ते फोटो प्रिंट काढून देतात आणि ते चांगल्या क्वालिटीचेच असतात। पर शीट ते लोक 50, 70, 80 असं असतात। जेवढं तुम्ही चांगल्या क्वालिटीचं घ्याल तितकं तुमचे टॉपर्स ते ओले होत नाही, चांगले राहतात, स्टेबल राहतात। तर यासाठी मी पहिला क्रम्बल कोट तयार करून घेतले। क्रम्बल कोट तयार करण्यासाठी मी केलेले शुगर सिरपने सोकिंग, नंतर मग फिलिंगमध्ये यूज केलेले गनाश आणि चोको चिप्स आणि असं आपलं क्रम्बल कोट रेडी करून घेतले। क्रम्बल कोट रेडी झाल्यानंतर सेट करायला ठेवून दिला केक मी 10 ते 15 मिनिटासाठी आणि याचा फायनल कोटिंग करणार आहे पिंक कलरच्या लाईट क्रीमने। तर आपण आता याचा क्रम्बल कोट झालाय, याला मी ठेवून देते 10 ते 15 मिनिटासाठी। नंतर मी याला फायनल कोटिंगसाठी करते पॅलेट नॅपच्या साहाय्याने पूर्ण केकला पहिली स्प्रेड करून घेतली क्रीम आणि जिथे अनइवन दिसते तिथे सगळीकडे स्प्रेड करून त्याला मी स्क्रॅपरच्या साहाय्याने नंतर प्लेन करून घेतली। आपल्याला याला टॉपर्स लावायचे आहेत म्हणून मी याचा प्लेनच फिनिशिंग ठेवते। जेव्हा पण टॉपर्स असतं माझं डेकोरेशन तेव्हा मी त्याचं प्लेनच फिनिशिंग ठेवते आणि वरती टॉपला करून घेते स्विरल पॅटर्न। तर ह्याला थोडा मी डाऊनला त्याला मी थोडी डार्क कलरची, मला पिंक कलरची शेड करायची होती म्हणून मी असं डार्क पिंक कलरची क्रीम लावून घेतली। वरती करून घेतला स्विरल पॅटर्न आणि स्विरल पॅटर्न झाल्यानंतर पुन्हा एक स्क्रॅपर फिरवून मी साईडने थोडं प्लेन फिनिशिंग करून घेतलं। आणि यानंतर मी जे टॉपर्स तयार केलेले आहेत असे कट करून घेतले, त्यांना सेलोटेप लावून घेतले आणि स्टिक लावून घेतले आणि असे टॉपर्स तयार करून घेतले। तर आता हे जे टॉपर्स आहेत ते मी लावते। हा मी केक रात्री रेडी केलेला होता आणि मी दुसऱ्या सकाळी मी तो डिलिव्हरी करून त्यांनी संध्याकाळी कटिंग केला। तर ह्याचे टॉपर्स अजिबात खराब झाले नाही, तसे स्टेबल होते। तुम्ही जितकं चांगल्या क्वालिटीचे पेपर यूज कराल ह्याचा तितकं चांगले टॉपर स्टेबल राहतात। तर मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेला म्हणून मी लास्टला एक फोटोही मी शेअर केलेला आहे। जेव्हा केक कटिंग केला तेव्हापर्यंत ते केकवरती स्टेबल होते सगळे टॉपर्स। तर तुम्हाला व्हिडिओ यूजफुल वाटला का? तर तुम्हाला माझे व्हिडिओ यूजफुल वाटत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।